राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. जे मात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या आयोजनात विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद. उरणपासून जवळच अंतरावरील नवी मुंबई विमानतळाचे काम जोरदार सुरू आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. आपली माणसे, आपले स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत अशी रोखठोक भूमिका प्रीतम दादा म्हात्रे यांनी घेतली आहे. यातूनच त्यांनी या विमानतळावर नोकरी सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी कागदपत्रे तसेच स्किल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. त्या काळजीपोटी त्यांनी आज नवी मुंबई विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. कशा प्रकारे तयारी करावी, कुठले कागदपत्र तयार करावीत, पात्रता असतानाही काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्यामुळे नोकरीची संधी हुकू शकते. तसे होता कामा नये. आपल्या स्थानिकांना व इतरांनाही नोकरी मिळाली पाहिजे ही संकल्पना मनात ठेवूनच आज प्रीतमदादा म्हात्रे यांनी VK हायस्कूल पनवेल येथे रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. नगरसेविका नितीताई जॉर्ज आणि साधेकानी प्रधानांचा नगरसेवक गोपालदादा भगत यांचं स्वागत करावं. नगरसेविका नितीताई जॉर्ज यांचं स्वागत स्वागत झालं. त्यांचं स्वागत करायचं योगेश भूषण सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. आज या ठिकाणी विमानतळ रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आले सगळे एक्सपर्टीज या ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, त्यांचे सारे सहकारी, व्यासपीठावरील माझे मान्यवर सहकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले या परिसरातील तरुण मित्र अगदी योग्य वेळी आणि अतिशय गरजेच्या मुद्द्याला प्रीतम म्हात्रे यांनी हात घातलेला आहे. त्याबद्दल सुरुवातीला त्यांचं मनापासून या ठिकाणी आपण ज्यावेळेस जागे होऊ तोपर्यंत वेळ निघून गेलेली अशी परिस्थिती व्हायला नको ही समय सूचकता प्रीतम म्हात्रे यांनी दाखवलेली आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं एव्हिएशन क्षेत्रातली मंडळी आपल्यासमोर आणलेली आहे. आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते वसीम पनवेलच्याच नाक्यावरला हा तरुण आहे आणि त्यानं या क्षेत्रामध्ये उतरत चांगल्या पद्धतीनं स्वतःला मॉडिफाय करत चांगलं यश संपादन केलेलं आहे. आज आपल्या समोर त्या संधी आहेत. आपण विमान किंवा विमानतळ म्हटलं की एअर हॉस्टेस, पायलट याच्या पलीकडे जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पण प्रत्यक्षात मात्र या जागा असतातच, पण त्याच्यापेक्षाही अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्राउंड स्टाफ असेल, बॅक ऑफिस असेल किंवा टेक्निकल टीमच्या आहेत सगळ्या इंजिनिअरिंग मधल्या, हे अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लागत असतात. आणि त्याच्यासाठी या परिसरातल्या प्रकल्प क्षेत्रातल्या आणि प्रकल्पाच्या परिसरातल्या तरुणांसाठी आपण या ठिकाणी ट्रेनिंग आयोजित करा अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही मंडळ सिडको आणि अदानी यांच्याकडे लावलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे महिना 2 महिन्याच्या अवधीत या ट्रेनिंग ऑफिशियली चालू होतील. त्यामध्ये आपल्याला निश्चित संधी मिळेल. पण ते होण्यापूर्वी या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आज आपल्याला या शिबिरातून समजणार आहे. कशी तयारी करायची, तर सर्वप्रथम आपला रिझ्यूम कसा बनवायचा, आपले फोटोग्राफ कसे काढायचे आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कॉन्फिडन्स लेवल.
डझंट मॅटर तुम्हाला काही एअरपोर्टचं नॉलेज असला नसला इनिशियल स्टेजला ठीक आहे, पण कॉन्फिडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. कल दादा से मुलाकात हुई थी, तो दादा ने बोले कि तुम मेरे बच्चों के लिए क्या कर सकते हो. So मेरे बच्चे के लिए what you can do better for the airport. See, first of all I would like to introduce myself. मेरे बारे में कुछ बता दूं तो मैं I have spent 13 years 13 साल एयरपोर्ट पर निकालने के बाद में पनवेल से अप डाउन करते हुए 13 years. I have started my career to 2008 after my graduation. पिल्लेस कॉलेज से ही ग्रेजुएशन हुआ था. उसके बाद में एयरपोर्ट ज्वाइन करने के बाद में 13 साल एयरपोर्ट पे निकालने के बाद 2000 सब 8 years बैक साइमल्टेनियसली आई यूज्ड टू काम भी करता था एयरपोर्ट पे और साथ में मेरा इंस्टीट्यूट भी चलाता था. इंस्टीट्यूट पे चलाते हुए मैं 200 से ज्यादा बच्चों को प्लेस कर चुका हूँ मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्ट पर. ओके, नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या इथे तमाम आलेल्या तरुण पिढीला मी नमस्कार करतो, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जॉब रिक्वायरमेंट आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गात जॉबलेस आहे. याचं एकदम अतिशय दुःख देखील होते की त्यांना जॉब नाही आहे. परंतु एक भावना चांगली देखील मनात आहे की त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही सगळी मंडळी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तीळ मात्र शंका नाही. आज आमच्यासोबत गायकवाड साहेब आले. त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याची कहाणी सांगितली की आज जवळजवळ त्यांना या वर्षातच 50 वर्ष पूर्ण होत आहेत की ते कुठून शिकून कसे लागले आणि 33 वर्षाची त्यांची सर्व्हिस एअर इंडियामध्ये झाली. देन आमच्यासोबत भूषणजी आहेत, आमच्यासोबत वसीमजी आहेत. ही मंडळी देखील तरुण पिढी इथलीच आहे आणि ते देखील स्वतः एअरपोर्टमध्ये 12, 13, 14, 15 वर्ष काम करून आज ती मंडळी स्वतःचं इन्स्टिट्यूट उघडून बसले. परंतु इन्स्टिट्यूट म्हणजे नुसतं कमवणं हे देखील नाहीये, तर त्याच्यातून आपल्या इथल्या तरुण तरुणीला काहीतरी मदत झाली पाहिजे ह्या देखील भावना त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझी जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि माझ्या शेतकरी कामगार पक्ष हे आम्ही त्याच्यात उतरलेलो. खरोखर की येत्या काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यात हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय आणि त्या पद्धतीनं काम देखील जोरात सुरू आहे. परंतु त्याच्यावर आम्ही न थांबता आज मुंबई, पुणे बाजूला जे एअरपोर्ट्स आहेत, डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत, याच्यात कुठेतरी आपल्या तरुणांना वाव मिळावा आणि मग नंतर आपलं एअरपोर्ट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपल्या एअरपोर्टला तर संधीच संधी आहे, तर तेव्हा आपण आपला जो तरुण तरुणी तिथे जातील आणि इंटरव्ह्यूला तर त्यांच्याकडे ते स्किल असायला पाहिजे, ते स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे. यासाठी खरं तर आमची तयारी गेल्या काही महिन्यापासून चालू आहे आणि त्याचाच भाग हा आजची पहिली मीटिंग. जवळजवळ 1000हून अधिक विद्यार्थी आज तरुण तरुणी त्याच्यात सामील झाले आणि जवळजवळ रजिस्ट्रेशन आम्हाला जवळजवळ 4500 4800 पर्यंत 2 दिवसापासूनच आले. 2 दिवसात लिंक चालू केली आणि त्याच्यात आलेले आहेत. म्हणजे असे सेशन्स आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर भरवायला लागतील आणि नुसते सेशन्स नाही तर त्यांच्या मनातला जो कॉन्फिडन्स आहे आपल्या तरुण तरुणींच्या तो कुठेतरी बिल्ड करण्याचा किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर नक्कीच मला आशा आहे की हे जे आपण भूमिपुत्र म्हणतो तर भूमिपुत्र खरं दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण ज्यावेळी होईल जेव्हा माझा भूमिपुत्र हा इथे पूर्णतः शिकून स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या पावलावर स्वतःच्या कर्तृत्वावर तो तिथे कामाला लागेल. हीच खरी माझ्या हिशोबाने की आमच्या सर्वांच्याच तरुण पिढीच्या हिशोबाने दिबा पाटील साहेबांना ही श्रद्धांजली असेल असं माझं मत आहे. तर पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व तरुण वर्गाला मनापासून त्यांना विनंती करतो की आपण जे आज इथून ज्ञान घेतलंय त्याच्यावर पुढे अजून विचार करून कुठल्या प्रकारचे तुम्हाला गायडन्स कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण हवं असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचं पेज बघा, आमच्या पेजवर लिंक आहे, त्याच्यात कुठे जॉब असणार ते तुम्हाला दिसणार आहेत. कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, कुठलं शिक्षण असायला पाहिजे किंवा एखादा 10वी फेल आहे त्याच्यासाठी कोणतं जॉब असणार आहे, 12वी पास असणार आहे त्याच्यासाठी कोणते जॉब असणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका जागी मिळणार आहेत. तर मी पुन्हा एकदा आलेले माझे सर्व सहकारी आमच्या नगरसेविका आहेत, आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत, माझे वडील सन्माननीय जेम म्हात्रे साहेब, या सगळ्या मंडळींनी जे मला सहकार्य केलंय त्या सहकार्याचं फलित कुठेतरी आज इथे मला दिसताना दिसतंय.
तर या सर्व तुमच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य आहे. तर नक्कीच इथून पुढे आपल्याला आपला तरुण, मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे राहायला आला असेल तरी त्याच्यासाठी देखील हे आहे. असं नाही की मी नुसतं भूमिपुत्र म्हणालो, भूमिपुत्र तर आहेतच, त्यांच्या वरती देखील इथे नोकऱ्या आहेत, की वरती म्हणण्यापेक्षा की लाखो नोकऱ्या इथे असणार आहेत. त्यामुळे येणारा सगळा तरुण वर्ग याच्यासाठी हे जॉब्स ओपन आहेत. तर आपण नक्कीच त्या प्रकारे तयारीला लागूया एवढीच विनंती करतो. नक्कीच तुम्ही बघताय की आता जसं दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव पडावं यासाठी सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करतात. त्याच पद्धतीनं नोकरीसाठी देखील जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की तिथे मिळणारे बिझनेस, मग काही शॉप्स असतील, हे देखील तिथे भूमिपुत्रांचा तिथे हक्क असावा त्या पद्धतीची मागणी आपण सिडकोचे MD आणि मंत्री महोदयांकडे केलेली आहे. आणि नुसती मागणी नाही तर आम्ही एकदा मागणी करतो तर ते पाठपुरावा त्याचा करून आम्ही ते यशस्वीरित्या काम करत असतो. त्यामुळेच हे